वर्सोवा बीच काढी 1945 साली एक पूल बांधलं होतं आणि याच पुलाखाली डॉनमधली जावेद अख्तर आणि अमिताभ बच्चन यांची या साईडला पेट्रोल पंप निर्माण करून शूटिंग केली होती. त्या काळापासून आजपर्यंत हे आहे. आता इथे ह्या वर्सोवा बीचमध्ये सिगुल पक्षी आलेले आहेत. तरी पण त्या खाडीच्या प्लेट तुम्ही बघा, हे अनेक सिगुल पक्षी ते आलेले आहेत. सिगुल पक्षी इथे त्यांना अन्न टाकलं जातं, अन्न राईस हे जे अन्न आहे, जे अन्न दिलं जातं किंवा अन्न टाकलं जातं हे त्यांना पोषक आहे की अपायकारक आहे हे काही सांगता येत नाही. पण यांना पोषक असेल किंवा त्रासदायक असेल तर खाद्य टाकू नये. हे पहा, सिगुल पक्षी तसे मस्तपैकी रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत. सिगुल पक्षी हे खूप अंतर कापून अंतर उडत आपल्या इकडे स्थलांतर करतात. स्थलांतर करणे हे प्राणी काही पक्ष्यांचं जे आहे. आपल्याला माहीत आहे स्थलांतर काय आहे आणि आपण आपली पृथ्वी स्वतःवरती फिरतच आहे आपल्याला माहीत आहे. त्याच कारणाने आपल्याला ऋतू पडतात त्याप्रमाणे हे ऋतूप्रमाणे हे पक्षी या समुद्रकिनारी किंवा खाडीच्या किनारी हे पक्षी इथे जमा होतात. ह्या पक्षी इथे जमा होण्याचं एकच कारण की त्यांना इथं खाद्य भेटतं आणि राहण्याला समुद्रकिनारी योग्य जागा भेटते. समुद्रावरील जे किडे असतात ते खात असतात किंवा इतर लोकांनी दिलेले जे अन्न असतं ते खात असतात. बघा कसे सिगुल पक्षी एका अंतराने इथं विशिष्ट प्रकारे कसे बसलेले आहेत. सुरक्षित अंतर सोडून कसे ते उभे आहेत. हे पक्षी आजूबाजूच्या झाडाझुडपात राहतात की या ब्रिजच्या कुठेतरी राहतात हे काही माहिती नाही. पण पक्षी दरवर्षी आपल्या अशा खाडीकिनारी येत असतात, मोठ्या संख्येने येत असतात. हे कसे सुरक्षित उभे आहेत, अंतर ठेवून उभे आहेत. ह्या प्राण्याकडून सुरक्षित अंतर ठेवण्याचा शिका. सुरक्षित अंतर ठेवून हे पक्षी असे एकत्र आहेत का. असे अनेक विशिष्ट पक्ष्यांतील हा सिगुल पक्षी हा दरवर्षी आपल्या या समुद्रकिनारे येत असतात. हे कसे सुरक्षित अंतर ठेवून उभे आहेत. हे उभेच राहण्याचं त्याचं कारण असं असावं त्यांना पटकन इथूनही उडता यावं, पंखांना पंखे लागून आहेत म्हणून असंही असावं. हे पहा सिगुल पक्षी. जोहार, जिंदाबाद, जय आदिवासी.